पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून निसर्गाचा नाश केलाय, कर्माची फळं भोगावीच लागतील असं वादग्रस्त विधान भाजपच्या पाशा पटेलांनी केलंय। शेतकरी नुकसान भरपाईबद्दल ते बोलत होते आणि यावरून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कधी काळी सोयाबीनसह शेतमालाच्या भावांसाठी आंदोलन करणारे पाशा पटेल आता शेतकऱ्यांनाच अजब सल्ले देऊ लागले आहेत। अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालेलं असताना सरकार मदतीची हमी देत असतानाच भाजपचे नेते आणि खुद्द कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षांचं विधान बघा। नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। 565 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही। तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकतं, संपूर्ण काही देऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। हे म्हणणं त्यांचं योग्य नाही। काय होतं, प्रजा ज्यावेळेस अडचणीत असते तेव्हा राजानं मदत करायची असते, त्यामुळे जर तसं ट्रीटमेंट केलं असेल तर ते बरोबर नाही। ही अशी सरकारची मगरुरी योग्य ठरणार नाही, एवढंच माझं त्यांना उत्तर आहे। मगरुरी येते कुठून? मग नाही, बरोबर नाही ना। म्हणजे शासनकर्त्यांनी तर फार तोंडावर संयम ठेवायचा असतो। शासनकर्त्यांनी माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की पहिला शेतकरी अडचणीत आहे, त्याला सोडण्याचा प्रयत्न करावा, एवढी माझी त्यांना नम्र विनंती। सरकारच्या एका जबाबदार माणसानं असं स्टेटमेंट करणं योग्य नाही, हे माझं मत आहे। पाशा पटेलांच्या या विधानानं नेत्यांसह शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। याला जबाबदार शेतकरी कसा आहे? शेतकऱ्याचे कर्माचे फळ काय? का शेतकऱ्यांना ढगाला काठी मारून भोका पाडले काय? शेतकऱ्यांना काय नेमकं धरणाचे दरवाजे उघडले काय? अहो, अतिवृष्टी झाली, पूर महापूर आले, लोकांचे जीवनहानी झाली, प्राणहानी झाली, जनावर वाहून गेले, आणि हे कर्माचे फळ कसे आहेत? त्याला दुसरं काहीच नाही। त्याला शेतकरी आता काही नाही, सत्ता भेटली, खुर्ची भेटली, शेतकऱ्यामुळे ते सत्तेत आली, आणि त्या शेतकऱ्याला आता मारा निघाले, त्या शेतकऱ्याला कर्माचे फळ भोगा निघाले। शेतकरी सगळं उत्पन्न काढेल, माल विकेल, सगळं करेल, पण शेतकऱ्यावर जे एवढे 18% आणि 22 24 टॅक्स लावतायत, हा कशासाठी वसुली करते शासन? मग शासन वसुली करते म्हणूनच शेतकरी त्याला मागतोय ना। काय गरज नाही, शासनाने कुठलंच काही मागू नये आमच्याकडे। आम्ही आमचं बघून घेतो, शेतकरी सगळं बघण्यासाठी स्वतः समर्थक आहे। खते बियाण्यावर 18% GST शासनाला लावलेली आहे त्यांनी, खतावर टॅक्स आहे, बियाण्यावर टॅक्स आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीचे वाहनं जे घेतो आम्ही, ट्रॅक्टरवर टॅक्स आहे, मोटर छोट्या वाहनावर आमचे 18, 22 24% टॅक्स आहे। त्यांच्या कर्माचे फळ ते भोगत आहेत। पाशा पटेल हा विषय संपलेला आहे। मध्ये गेलं तर बरा वगैरे काय मोठी गोष्ट काही फायदा नाही फेकून, त्यांनी करावं चांगलं बघा, जनतेचे मनावर घ्यावं बघा गेले, पुरा नदी वाहून गेले। शेतकऱ्याचे कर्माचे फळ कसं आले? त्यांनी शेतकऱ्यामुळे मोठे झाले पाशा पटेलाने। पाशा पटेल कुठले नेते आहेत? पण त्यांची काही चुकी नाही, आपण त्यांना निवडून आपलीच चूक आहेत ना। पाशा पटेलांशी बोलतो, कारण तुमचं काय झालंय सगळ्यांचं, मी तुम्हाला दोष देत नाही, पण ते धचं मा तुम्ही लई करता। पाशांशी बोलतो, पाशा पटेल हे बेसिक म्हणजे तळातला शेतकरी नेता असल्यामुळे असं ते बोलणार नाहीत। पण आता माझ्या बाबतीत 10 वेळा घडलंय की मी काय बोललो, तुम्ही काय दाखवलं, आंदोलन काय झाली, आंदोलन मागे घेतली गेली, त्यामुळे तुमच्याशी बोलताना सांभाळून बोलायला। पर्यावरण नुकसानीत सर्वाधिक वाटा कुणाचा आहे? वारेमाप वृक्षतोड कुणासाठी चालली? जंगलतोडीनंतर शेतकरी त्या जागेवर प्रकल्प उभारतोय का? केमिकलचे कारखाने शेतकरी उभे करतोय का? या प्रश्नांवर न बोलता पाशा पटेलांनी शेतकऱ्यांनाच उलटा सल्ला देत कर्माची फळं भोगावी लागतील असं विधान केलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।